हॅलो हाय नमस्कार सगळ्याला श्री स्वामी समर्थ। तर आज आहे भोगी। जसं भोगीच्या भाजीत अनेक भाज्या एकत्र येऊन चव वाढवतात, तसंच आयुष्यातही सर्व नाती आणि माणसं मिळून मिसळून राहिली की आयुष्याची गोडी वाढते। तर तुम्हाला भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज लवकरच उठलेले आणि पटकन देवपूजा करून घेतलेली सकाळ सकाळ, आणि इकडे मी संक्रांतीही पूजून घेतल्या। आता आमच्या इकडे संक्रांती म्हणतात आणि भोगीच्या भाजीला आमच्या इकडे शेंगसोला म्हणतात। आणि त्यासाठी मी घेवड्याची शेंग, हरभरा, पावटा, वाटाणा, वांग, गाजर, बोरं, पांढरं तीळ, काळं तीळ आणि कारळं, आणि ते सगळं मी शिजवून घेतलेलं आहे। आणि इकडं वाटण्यासाठी खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण, कोथिंबीर, आलं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। आणि इकडे कढई गरम झाली की जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि आलं लसणाचं वाटण मिक्स करून, कांदा भाजून घेतलेला त्याचं वाटण मिक्स करून चांगलं परतून घेतलेलं आहे। आणि हा आपला घरचा मसाला 2 चमचे आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं परतून घेऊन शिजवलेले भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करून, भाजलेले तीळ आणि भाजलेले कारळे मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि गरम पाणीही ॲड केलेलं आहे। आणि आमच्या इकडं असा भात करतात सर्व भाज्या घालून, तोही केलेला आहे। आणि इकडं मस्त अशी तीळ घालून भाकरी केली बघा मी। स्वयंपाक वगैरे झाला, मग नंतरनं नैवेद्य दाखवून घेतला देवाला। आणि रात्री अशी मेहंदी काढलेली मी। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। बाय।